तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. सध्या अनेक महिलांना 3 वेगवेगळ्या गोष्टींबद्दल संभ्रम आहे. हप्ता जमा का झाला नाही? माहिती दुरुस्ती केल्यावर किती दिवसात पैसे येतात? आणि ज्यांची ई-के-वाय-सी अजून पूर्ण नाही, त्यांचं काय? चला थोडक्यात आणि स्पष्ट समजून घेऊया. सध्या जो हप्ता जमा होतोय, तो टप्प्याटप्प्याने खात्यात वर्ग केला जात आहे. सगळ्यांना एकाच दिवशी रक्कम मिळत नाही. काहींना आधी, काहींना थोड्या उशिराने पैसे मिळतात. त्यामुळे अजून जमा झाले नसतील, तर थोडा वेळ बघा. आता ज्यांनी अलीकडेच माहितीमध्ये बदल केलेले आहेत, जसे की त्यांचे नाव दुरुस्ती असेल, बँक तपशील अपडेट असेल, त्यांची नोंद आधी तपासली जाते. तपासणी पूर्ण झाल्यावरच रक्कम जमा होते. त्यामुळे 2 ते 3 दिवसात पैसे जमा झाले नाहीत म्हणून काळजी करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमची ई-के-वाय-सी अजूनही बाकी असेल, तर ती लवकर पूर्ण करून घ्या. कारण माहिती अपूर्ण राहिल्यास पुढील हप्ता तुमचा अडकू शकतो. 31 मार्चपूर्वी सर्व तपशील योग्य आहेत का हे तपासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अजून सुद्धा त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी के-वाय-सी केली नसेल, त्यांचं काय? तर तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासाठी सरकार लवकरच या अधिवेशनामध्ये लवकरच काही ना काही निर्णय होण्याची शक्यता आहे. जर तसं झालं नाही, तर आपल्याला काय करायचं हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला इथे सांगणार आहे. तरी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.